छत्रपती संभाजीनगर गुन्हे शाखेच्या वतीनं 1990च्या दशकातील तथाकथित डॉन बाबा फरजान यांच्या घरावर जे आहे ते काल छापा टाकलाय आणि या छाप्यात जे आहे ते छत्रपती संभाजीनगर पोलिसाला मोठं घबाड मिळाले। आता मी त्याच तथाकथित डॉन बाबा फरजान यांच्या मिटमिटा घराच्या समोर आहे। आपण बघतोय याच घरात जे आहे ते छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी काल छापा टाकला। तब्बल 21 तास ही कारवाई चालली आणि या कारवाईच्या माध्यमातून जे आहे ते पोलिसाच्या हातात मोठं घबाड लागले। मिळालेल्या माहितीनुसार तब्बल 21 लाख रुपयाचे सोने चांदीचे दागिने, 5 कोटी रुपयाची कॅश, 8 लाख रुपयाचे चांदीचे दागिने, त्याचबरोबर 4 रायफल, 500 कारतूस, तलवार, चाकू अशा पद्धतीचं आहे ते सगळं स्वरूप जे आहे ते मुद्देमालात हस्तगत केल्याची माहिती मिळते। आणि यात जे आहे ते जास्त करून 100च्या नोटा होत्या आणि ह्या सगळ्या नोटा मोजण्यासाठी पोलिसांना तब्बल 5 जे आहे ते मशीन नोटा मोजण्याच्या आणाव्या लागल्यात अशी सुद्धा माहिती मिळते। आपण बघतो मिटमिटा परिसरातील हेच ते बाबा जान याचं घर आहे, हेच ते फार्म हाऊस आहे। अशा पद्धतीने जे आहे ते निसर्गरम्य वातावरणात बाबा फरजान यांनी जे आहे ते वास्तव्य बसवलं होतं आणि गत महिन्यात जे आहे ते बाबा फरजान याचा मृत्यू झाल्यासुद्धा माहिती मिळते। आपण बघतोय की 1990च्या दशकाच्या काळात छत्रपती संभाजीनगर शहरात मोठी दहशत जी आहे ते बाबा फरजान याची होती। खरेदी विक्रीचे व्यवहार असतील यामध्ये सुद्धा बाबा फरजान याचा मोठा प्रभाव होता आज सुद्धा माहिती मिळते। आणि पोलिसांनी जी आहे ही सगळी कारवाई करताना अतिशय गोपनीयता पाळली। अगदी जे आहे ते कोणत्याही इतर अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांना याची भनक सुद्धा लागू दिली नाही आज सुद्धा माहिती मिळते। आणि आता पोलीस जे आहे ते पुढच्या काही वेळात या सगळ्या कारवाईची अधिकृत माहिती देणार आहेत। मात्र आता अनेक प्रश्न या निमित्ताने जे आहे ते उपस्थित होतात। खरं तर बाबा फरजान यांनी ही संपत्ती एवढी कुठून जमवली, त्याचा मार्ग काय होता आणि बाबा फरजान याचा गत महिन्यात मृत्यू झाल्यानंतर या संपत्तीचा आता वारसदार कोण होता, या घरात आता कोण राहत होतं आणि बाबा फरजान जे आहे ते याचे जे काही कारनामे असतील, जे काही व्यवसाय असतील किंवा धंदे असतील ते पुढे कोण चालत होतं याचा सुद्धा तपास पोलीस करत आहे। आणि पुढच्या काही वेळात जे आहे ते पोलीस या सगळ्या कारवाई संदर्भात जे आहे ते अधिकृत माहिती देणार आहे। मात्र आपण बघतो छत्रपती संभाजीनगर पोलिसांच्या क्राईम ब्रँचने 1990च्या काळातील तथाकथित डॉन बाबा फरजान याच्या घरावर जे आहे ते छापा टाकून मोठं घबाड जे आहे ते जप्त केलंय आणि आता पोलीस या संदर्भात पुढील कारवाई करताना सुद्धा पाहायला मिळतात। मात्र या सगळ्या कारवाईमुळे जे आहे ते छत्रपती संभाजीनगर शहरात खळबळ उडाली आहे। कॅमेरा पर्सन अमित आडेसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।